जय जवान जय किसान. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती जर बघितली तर त्याला आई भाकर खाऊ देणं आणि बाप भीक मागू देणं अशा प्रकारची झालेली आहे. आपण जर बघितलं तर शेतकरी सातत्यानं नैसर्गिक संकटामध्ये सापडतोय, अडकतोय आणि त्यातून मार्ग काढून काही ना काही पिकवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला त्या ठिकाणी योग्य भाव मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, त्यामुळे तो संकटात आहे. आणि हे संकट कमी होतं का काय, ह्याच्यापेक्षा अजून वाढीव सरकारनं त्या ठिकाणी सरकारच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी काहीतरी लादण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग. शक्तिपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांनी कुठेही किंवा कुठल्याही नागरिकांनी कसल्याही प्रकारची मागणी केली नसताना हा महामार्ग होतोय. महामार्ग होत असताना शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी यामध्ये जात आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं या पुढच्या काळामध्ये प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. जसं की आपण बघितलं की सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्याचबरोबर यासुद्धा महामार्गाच्या माध्यमातून नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध प्रचंड या महामार्गाला. असं असताना सुद्धा सरकार तो महामार्ग करण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्यासाठी हा महामार्ग आहे हा खरा प्रश्न या महाराष्ट्राला पडलेला आहे. परंतु तो कुणासाठी आहे, कशासाठी सरकारने केला आहे, या भानगडीत आम्हाला पडायचं नाही किंवा पडावंसुद्धा लागणार आहे. परंतु आता आम्हाला महामार्ग होऊ द्यायचा नाही, महामार्ग शेतकऱ्यांना करायचा नाही, अशी शेतकऱ्यांची भावना असताना सरकारनं बळजबरीनं त्या ठिकाणी हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला आहे. आज 25 फेब्रुवारी तारीख आहे आणि आज संध्याकाळी 12 वाजल्यापासून बार्शी तालुक्यामध्ये जी काय 8-9 गावं आहेत त्या गावामध्ये संचारबंदी सरकारनं लागू केलेली आहे, जमावबंदी लागू केली आहे, जमावबंदी लागू केलेली आहे. तर ही जमावबंदी जी काय बार्शी तालुक्यातली बाधित होणारी गावं आहे, ती जे शेतकरी बाधित होणार आहेत ते असेल गौडगाव, रातंजण, मालेगाव, आंबेगाव, जवळगाव, हाती, चिंचकोपण, शेळगाव. म्हणजे तुम्ही जर बघितलं असतं तर गौडगावच्या पुढं जसं आपण जाऊ तसा हा सगळा बागायत असणारा भाग आहे, पाण्याखालचा ओलिताचा भाग आहे. ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि त्या गावामध्ये जमावबंदीचा आदेश सरकारनं लागू केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना न्यायसुद्धा मागायचा नाही, शेतकऱ्यांना आमच्या शेतामध्ये येऊ नका म्हणायचं नाही. आता माझा सरकारला प्रश्न आहे, ज्या वेळेस आम्हाला शेतकऱ्यांची आमच्या आपसातली मोजणी असते, आपसातल्या वाटणीचा प्रश्न असतो, आपसातल्या बांधाचा प्रश्न असतो, आपापसातल्या शेतरस्त्याचा प्रश्न असतो, त्यावेळेस वर्षानुवर्ष सरकारी दरबारी किंवा शासनाच्या दरबारी किंवा शासकीय कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे मारावं लागतात. तरीसुद्धा त्या ठिकाणी मोजणी येत नाही, रस्ता त्याला मिळत नाही, बांधाचा प्रश्न मिटवला जात नाही, कुठलाही प्रश्न मिटवला जात नाही. आणि हा शक्तिपीठ महामार्ग ज्याची कुणीही मागणी केलेली नाही, हा महामार्ग मात्र शेतकऱ्यांना जमावबंदी करून त्याची मोजणी केली जाणार आहे. म्हणजे प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी तो शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी किती उतावळी झाले हा यातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. परंतु माझी सरकारला या निमित्तानं विनंती आहे, एकतर हा शक्तिपीठ महामार्ग रद्दच करा, परंतु जर तुम्हाला करायचाच असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या भाकरी जर तुम्हाला हिरावून घ्यायची असेल, शेती जर तुम्हाला घ्यायची असेल, तर माझ्या या ठिकाणी 2 मागण्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांची शेती बाधित होते आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमधनं हा मार्ग जातोय, त्या शेतकऱ्याच्या घरातील प्रत्येक एकाला शासकीय नोकरीमध्ये घ्या, शासकीय नोकरीमध्ये त्यांना घ्या, मग आमच्या जमिनी आम्हाला काय हरकत नाही. आणि दुसरी अशी आमची मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून हा मार्ग जातोय त्या शेतकऱ्यांना मोबदला तर द्याच, शिवाय त्या शेतजमिनीच्या मोबदल्याशिवाय त्या शक्तिपीठ महामार्गामधून जे काय उत्पन्न येणार आहे, जी काय ती वाहनं जात असताना टोल घेणार आहेत तुम्ही किंवा आणखी कुठल्या प्रकारचा वेगळा टॅक्स त्या ठिकाणी वाहनांवरती किंवा इतरांवरती लादणार आहेत, तर त्या टोलमध्ये असेल किंवा त्या टॅक्समध्ये शेतकऱ्यांना भागीदार करून घ्या, पार्टनर करून घ्या. म्हणजे मग आमच्या शेती द्यायला काय हरकत नाही, परंतु आमचे शेत तुम्हाला देऊन आम्हाला जर त्या ठिकाणी भूमिहीन केलं जाणार असेल, आम्हाला जर त्या ठिकाणी तुम्ही रस्त्यावरती आणणार असाल, उघड्यावरती आणणार असाल, तर ती आम्हाला कदापि मान्य नाही. म्हणून माझी सरकार मायबापला विनंती आहे की हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा. जर रद्द करायचं नसेल तर ज्या शेतकऱ्यांची शेती त्या महामार्गामध्ये शक्तिपीठ महामार्गामध्ये जाईल त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला तुम्ही शासकीय नोकरीमध्ये घ्या, नसल तसंही शासकीय नोकरीमध्ये घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या
शेतकऱ्यांना पार्टनर करून घ्या, ही आमची मागणी राहील. परंतु सरकार मायबाप हे तुमचं वागणं बरं नाही. माझं शेतकऱ्यांना सुद्धा या निमित्तानं सांगणं आहे. बघा, तुम्ही जर बघितलं असलं तर शक्तिपीठ महामार्गाची जमीन ॲक्वायर करण्याच्या नोटिसा किंवा त्या संबंधीचे आदेश सरकारनं विधानसभा आणि लोकसभा झाल्यानंतर काढण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व इतर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळं कदाचित आत्तापर्यंत सगळी थांबली होती. पण जशा काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तसं लगेच प्रशासकीय यंत्रणा सरकारनं कामाला लावली आणि तुमच्या जमिनी घेण्याचं सरकारनं त्या ठिकाणी डाव टाकलेला आहे. म्हणून या निमित्तानं लक्षात ठेवा, शेतकऱ्यांना जागरूक राहणं गरजेचं आहे. कुणाच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे आणि कुठल्या त्या ठिकाणी कुणाच्या सोबत नसलं पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घ्या. मी याच्यासाठी सांगतोय की सरकारनं असा सुद्धा एक पुढं घाट घातलेला आहे की वन नेशन आणि वन इलेक्शन, म्हणजे एकाच वेळेस सगळ्या इलेक्शन होणार. तर लक्षात ठेवा, मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की विधानसभा लोकसभेच्या नंतर जवळपास 1.5-2 वर्ष सरकार थांबलं याच्यासाठी की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या. परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर एक इलेक्शन लागलं तर 5 वर्ष सरकार नंगा नाच घालेल. तुम्हाला कुठलीही योजना त्या ठिकाणी देणार नाही आणि कुठल्याही कशाही पद्धतीनं तुम्हाला वागवेल. म्हणून या वन नेशन वन इलेक्शन हे नको आहे. जसं पूर्वीपासून चालू होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या वेळेस, आणखी कुठल्या असतील त्या निवडणुका त्या वेळेस, हेच असलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर आपलं इथून पुढच्या काळामध्ये एक इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्ष कुठलंही सरकार येऊ द्या, तुम्हाला अजिबात विचारणार नाही. हे सुद्धा या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी एक राहू, एकजुटीनं त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावरती उतरलं पाहिजे, कुठलं खरं आहे कुठलं खोटं आहे ह्यासुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा माझी सरकारला विनंती आहे, जर तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग करायचाच आहे तर लक्षात ठेवा, शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाते आहे त्या प्रत्येक घरातील शेतकऱ्याच्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घ्या आणि शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी पार्टनर करा. एवढंच या निमित्तानं सांगतो. जय जवान, जय किसान.